reading and writing English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबास. नमस्ते मुलांनो. नमस्ते शिक्षक बंधू भगिनींनो. मी आहे हेमाताई. आणि मी आहे राहुल दादा. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई-लर्निंग कार्यक्रमात तुमचं स्वागत. या कार्यक्रमातून तुम्ही इंग्रजी वाचायला आणि लिहायला शिकण्याची सुरुवात करणार आहात. आणि यासाठी आम्ही दोघं तुम्हाला मदत करणार आहोत. चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश फॉर लेव्हल 1, लेसन 17. मुलांनो, आजच्या पाठात आपण स्वाध्याय करणार आहोत. बघूया काय गंमत आहे या स्वाध्यायात. ॲक्टिव्हिटी 1. अरे वा, केवढे छान शिंपले आहेत. आणि या शिंपल्या टप्पोरे मोती आहेत. आणि या मोत्यांवर अक्षरं आहेत. काय बरं करायचं या स्वाध्यायात? चला, एक उदाहरण आपण एकत्र करूया. मुलांनो, दिसतोय ना शब्द? पण शब्दाचं सुरुवातीचं अक्षर गाळलेलं आहे, हो ना? आता राहुल दादा शब्द सांगेल, तो शब्द नीट ऐका. शब्द कोणत्या आवाजानं सुरू होतो याचा विचार करा. आणि त्या आवाजासाठी डी, एफ, एम, एन यापैकी कोणतं अक्षर गाळलेल्या जागी येईल ते तुमच्या टीचरला सांगा. शब्द ऐकण्यासाठी तयार ना सगळे? चला, पहिला शब्द नीट लक्ष देऊन ऐका. शब्द आहे फॅट. शब्द पुन्हा एकदा ऐका. फॅट. मुलांनो, शब्द ऐकला ना नीट? शब्द आहे फॅट. फॅट. शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज काय झाला? फॅट. हा शब्द फ या आवाजानं सुरू होतो ना? मग आता कोणतं अक्षर फ या आवाजासाठी वापरायचं असतं? सांगा बरं टीचरला. मी थांबते. टीचर, सगळ्यांनी एफ असंच सांगितलं ना? चला बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का. करेक्ट आन्सर. मुलांनो, समजलंय ना सगळ्यांना कसा स्वाध्याय करायचा तो? चला, आता पुढे जाऊया. आता इथून पुढचा स्वाध्याय तुम्ही करायचा आहे. सगळ्यांनी मिळून उत्तरं द्यायची आहेत. पण ओरडायचं नाही हं. लेट्स स्टार्ट. लुक ॲट द स्क्रीन. दिसतोय ना शब्द? आणि शब्दाचं सुरुवातीचं अक्षर गाळलेलं आहे. आता राहुल दादा एक शब्द सांगेल. शब्द नीट ऐका. शब्दाचा सुरुवातीचा आवाज काय होतो याकडे लक्ष द्या. आणि त्या आवाजासाठी कोणत्या अक्षरावर क्लिक करायचं ते तुमच्या टीचरला सांगा. शब्द ऐका. डॉट. पुन्हा एकदा ऐका. डॉट. सांगितलं का उत्तर? जर चुकीचं उत्तर दिलं असेल तर पुन्हा प्रयत्न करायला सांगा. मी थांबते. चला बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का. करेक्ट आन्सर. काय बरोबर उत्तर दिलं ना? बरोबर उत्तर आहे डी. डॉट. या शब्दाच्या सुरुवातीचं अक्षर आहे डी.
रीड आफ्टर मी. माझ्या मागे सगळे मिळून वाचा. डॉट. रीड दिस अगेन. डॉट. व्हेरी गुड. चला आता पुढे जाऊया. सगळ्यांचं लक्ष आहे ना स्क्रीनकडे? शब्द दिसतोय ना? नाव लिसन टू राहुल दादा. शब्द आहे मॉप. पुन्हा एकदा सांगतो. मॉप. या शब्दाच्या सुरुवातीचा आवाज ओळखा आणि गाळलेल्या जागी कोणतं अक्षर येईल ते सांगा. शब्द पुन्हा एकदा ऐका. मॉप. टीचर, आता उत्तर तपासा बरं. Correct answer. काय आहे बरोबर उत्तर? मॉप. या शब्दाचा सुरुवातीचा आवाज आहे म आणि म. या आवाजासाठी आपण अक्षर वापरतो एम. म्हणून बरोबर उत्तर आहे एम. रीड आफ्टर मी. माझ्या मागे सगळे मिळून वाचा. मॉप. रीड दिस अगेन. मॉप. मॉप. जमतोय ना हा स्वाध्याय करायला? काही अवघड तर नाहीये ना? टीचर, मुलांना सूचना कळल्या नाही तर त्यांना पुन्हा समजावून सांगा हं. चला आता पुढे जाऊया. उत्तर देण्यासाठी तयार ना सगळे? लुक ॲट द स्क्रीन. आता राहुल दादा एक शब्द सांगेल. शब्द नीट ऐका आणि काय करायचंय ते माहितीच आहे तुम्हाला. टीचर, गरज लागल्यास मदत करा हं. शब्द लक्ष देऊन ऐका. नॅप. पुन्हा एकदा ऐका. नॅप. सांगितलं का बरोबर उत्तर? चला बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का? Correct answer. बरोबर उत्तर आहे एन. कारण नॅप या शब्दाचा सुरुवातीचा आवाज होतो न आणि न या आवाजासाठी आपण इंग्रजीमध्ये एन हे अक्षर वापरतो. रीड आफ्टर मी. नॅप. रीड दिस अगेन. नॅप. चला आता पुढे जाऊया. चला आता पुढचा शब्द बघूया. काय करायचंय ते माहितीच आहे तुम्हाला. राहुल दादा सांगेल त्या शब्दाचा सुरुवातीचा आवाज ओळखा आणि त्यासाठी गाळलेल्या जागी कोणतं अक्षर वापराल ते टीचरला सांगा. शब्द ऐका. मॅन. पुन्हा एकदा. मॅन. सांगितलंत का बरोबर उत्तर? चला बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का? Correct answer. बरोबर उत्तर आहे एम. रीड आफ्टर मी. मॅन. रीड दिस अगेन. मॅन. चला आता पुढे जाऊया.
चिल्ड्रन, लुक ॲट द स्क्रीन. शब्द आहे फॅन. पुन्हा एकदा ऐका. फॅन. फॅन शब्दामध्ये सुरुवातीचा आवाज ओळखा आणि त्यासाठी कोणतं अक्षर वापरायचं ते सांगा. सांगितलंत का बरोबर उत्तर? टीचर, प्लीज चेक द आन्सर. करेक्ट आन्सर. बरोबर उत्तर आहे एफ. रीड आफ्टर मी. फॅन. रीड दिस अगेन. फॅन. बरं, आता हा स्वाध्याय इथेच संपला. पण अजून आपला पाठ नाही संपला. चला, आता पुढे जाऊया. ॲक्टिव्हिटी 2. अरेच्चा, हे काय आहे? चला बघूया या स्वाध्यायात काय करायचंय ते. पहिलं उदाहरण आपण एकत्र करूया. मुलांनो, आता राहुल दादा तुम्हाला शब्द सांगेल. शब्द नीट ऐका. शब्द म्हणताना शेवटचा आवाज काय होतो याकडे लक्ष द्या आणि त्या आवाजासाठी कोणतं अक्षर वापरायचं ते टीचरला सांगा. शब्द आहे डॉट. पुन्हा एकदा सांगतो. डॉट. राहुल दादाचा शब्द होता डॉट. म्हणा माझ्या मागे. डॉट. 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 हा शब्द म्हणताना शेवटचा आवाज झाला ट. ट. या आवाजासाठी कोणतं इंग्रजी अक्षर वापरायचं असतं? सांगा टीचरला. मी थांबते. टीचर, सगळ्यांनी टी असंच सांगितलं ना? डॉट हा शब्द म्हणताना शेवटचा आवाज होतो ट. चला बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का? करेक्ट आन्सर. कळलं ना बरोबर उत्तर काय येते? व्हेरी गुड. माझ्या मागे सगळे मिळून वाचा. डॉट. समजलं ना सगळ्यांना कसा स्वाध्याय करायचा आहे तो? चला, आता इथून पुढचा स्वाध्याय तुम्ही करायचा आहे. आणि आता एकेका मुलाला उत्तर देण्याची संधी देणार आहे मी. चला, आता पुढे जाऊया. टीचर, घंटा वाजली की एका मुलाला किंवा मुलीला उभं करा. नाव लिसन टू राहुल दादा. शब्द आहे पॉड. या शब्दातला शेवटचा आवाज काय आहे ते ओळखा आणि त्या आवाजासाठी कोणतं अक्षर वापरायचं ते तुमच्या टीचरला सांगा. शब्द पुन्हा एकदा ऐका. पॉड. पॉड. चला बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का? करेक्ट आन्सर. काय आहे बरोबर उत्तर? डी असंच सांगितलं ना? पॉड. या शब्दातला शेवटचा आवाज आहे ड. रीड आफ्टर मी. माझ्या मागे सगळे मिळून वाचा. पॉड. रीड अगेन. पॉड. आता पुढचा शब्द. टीचर, घंटा वाजली की नेहमी उत्तर न देणाऱ्या एखाद्या मुलीला किंवा मुलाला उभं करा. नाव लिसन टू राहुल दादा.
शब्द आहे मॅन. शब्द ऐकलास ना नीट? मॅन ह्या शब्दाच्या शेवटच्या आवाजासाठी कोणतं अक्षर वापरायचं ते टीचरला सांग. टीचर, प्लीज चेक द आन्सर. करेक्ट आन्सर. नक्कीच बरोबर उत्तर दिलं असणार. एन असंच सांगितलं ना? रीड दिस आफ्टर मी. माझ्या मागे सगळे मिळून वाचा. मॅन. रीड अगेन. मॅन. आता पुढचा शब्द. टीचर, घंटा वाजली की नेहमी उत्तर न देणाऱ्या एखाद्या मुलीला किंवा मुलाला उभं करा. राहुल दादा सांगेल तो शब्द नीट लक्ष देऊन ऐक. हा शब्द आहे कॉड. कॉड या शब्दातील शेवटचा आवाज काय आहे याकडे लक्ष दे आणि त्या आवाजासाठी कोणतं अक्षर वापरायचं ते तुमच्या टीचरला सांग. शब्द पुन्हा एकदा ऐक. कॉड. टीचर, प्लीज चेक द आन्सर. करेक्ट आन्सर. नक्कीच बरोबर उत्तर दिलं असणार. डी असंच सांगितलंस ना? रीड आफ्टर मी. कॉड. रीड अगेन. कॉड. चला आता पुढे जाऊया. टीचर, घंटा वाजली की एका मुलाला किंवा मुलीला उभं करा. एक जण तयार आहे ना? शब्द लक्षपूर्वक ऐक. फॅन. पुन्हा एकदा ऐक. फॅन. फॅन या शब्दाच्या शेवटच्या आवाजासाठी कोणतं अक्षर वापरायचं ते टीचरला सांग. टीचर, प्लीज चेक द आन्सर. करेक्ट आन्सर. नक्कीच बरोबर उत्तर दिलं असणार. बरोबर उत्तर आहे एन. रीड आफ्टर मी. फॅन. रीड दिस अगेन. फॅन. आजच्या पाठात कोणाकोणाला उत्तरं देण्याची संधी मिळाली? हात वर करा बरं. चला आता पुढे जाऊया. ॲक्टिव्हिटी 3. मुलांनो, शब्दांची उजळणी करण्यासाठी तयार ना सगळे? शब्द दिसल्या दिसल्या वाचायची घाई करू नका. आधी मी तो शब्द कसा वाचतोय ते ऐका आणि मगच तुम्ही वाचा. तुम्ही बरोबर वाचताय की नाही ते तुमच्या टीचर बघतीलच. लेट्स स्टार्ट. फॅट. डॉट. pod. mop. nap. man. cod. fan.
नॅब, पॅड. बरं मुलांनो, आजची उजळणी इथेच संपली. बरंय तर मग, हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय बाय मुलांनो. मुलांनो. या पाठात आपण शब्दाच्या सुरुवातीच्या आणि शेवटच्या आवाजासाठी कोणतं अक्षर वापरायचं याचा स्वाध्याय केला. टीचर या अध्ययन घटकाची नोंद तुमच्या वहीत ठेवा, म्हणजे नंतरही मुलांचा सराव घेता येईल. मुलांनो, स्क्रीनवरचे सगळे शब्द तुम्ही तुमच्या वहीत लिहा.